एकीकडे नागपुरात भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि त्याच जागेवरती हत्येचा प्रकरण अशातच एक पाहण्यात आलं आहे। आमची मागची जागा आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या जागेवरती हत्या करण्यात आली। याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकाकडनं एक महानगरपालिका सफाई कर्मचारी यांच्याकरिता एक महाऋषी सुदर्शन वाल्मिकी वसाहत म्हणून एक पंतप्रधान आवास योजनाची दुसरी टप्प्यामध्ये एक काम चालू होतं। त्याच कामामध्ये बघण्यात आलं AHP अंतर्गत हा स्वप्नपूर्तीचा एक कार्यक्रम करण्यात आलेला होता। परंतु एक बघण्यात आलं की अशा जागेवरती ज्या जागेवरती माननीय मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी त्याचबरोबर माननीय आणखी लोक असे ज्यावेळेस अशा जागेवर येतात आणि हत्येचं प्रकरण त्यांचा कार्यक्रम झाल्यावरती घडतात, अशात आता कशा प्रकारे माणूस लक्ष देईल, कारण की काय कारण होतं याच्या मागचं तेही समक्ष आलेलं आहे। कारण की ह्या कारणास्तव अशी एक माहिती समोर आली, जो मृतक आहे यादव म्हणून मनोज यादव म्हणून याचं काय घेणं देणं होतं याच्यामध्ये पाहण्यात आलंय की कैलास गणवीर नामक जे अपराधी होते ज्यांनी हत्या घडवली यांचं एक म्हणणं त्याच्या पैशावरनं हा वाद होता। परंतु अशा जागेवर ज्या जागेवरती मुख्यमंत्री आणि नागपुरातील नेते महानेते व त्याचबरोबर महापौर आणि इथे नागपूर नवीन कमिशनर ही इथे आलेले होते, अशा जागेवरती हत्या होणे हा कुठेतरी एक स्वयंसाची सुई फिरवल्यासारखं काम होतं। अशात आता कुठपर्यंत भारतीय जनता पार्टीचं किंवा अधिक याच्यावरती काय लक्ष जाईल हे बघण्यायोग्य राहील। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमारसह उद्गार न्यूज।